एक प्रश्न मला सर्रासपणे विचारला जातो की तू तुझ्या 1.5 वर्षाच्या मुलीला दिवसभरात काय काय खायला देतेस. सुरुवातीला मला सुद्धा काहीच समजत नव्हतं. मी सुद्धा तिच्या मागे मागे ताट घेऊन फिरायचे किंवा एखाद्या वेळेस जेवली नाही किंवा कमी जेवली की टेन्शनमध्ये येऊन रडायला लागायचे आणि नकळतपणे अशा चुका करायचे की तिचं जेवणं आणखीन कठीण होत होतं. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे सुरभीचं दिवसभराचं फूड रुटीन आणि 5 अशा चुका सुद्धा सांगणार आहे ज्या मी आता पूर्णपणे टाळते. तुमच्याही घरी छोटं बाळ असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण तुम्हाला सुद्धा या चुका टाळता येतील. चला तर मग दिवसाची सुरुवात करूया. गुड मॉर्निंग. आज सुरभी नुकतीच उठली आहे आणि पूर्वी मी उठल्या उठल्या तिला काहीतरी खायला द्यायचे. मला वाटायचं पोट भरलं की बाळ दिवसभर छान राहील, पण आता समजलं आहे की प्रत्येक बाळ उठल्याबरोबर भुकेलं असेलच असं नाही. म्हणून आधी मी तिला फ्रेश होऊ देते, थोडं पाणी पिऊ देते, तिच्यासोबत थोडा वेळ खेळते आणि मग तिची भूक लागली की नाश्ता बनवायला सुरुवात करते. या छोट्या गोष्टीमुळे मला एक फरक जाणवला, ती शांतपणे जेवायला बसते. आता मी तुम्हाला सांगते माझी फर्स्ट मिस्टेक अशी होती की ताट रिकामी झालं पाहिजे हा असा हट्ट होता. म्हणजे मी तिच्या मागे मागे ताट वाटी घेऊन फिरायचे आणि अजून एक घास असं करत करत तिला भरवायचे. पण बाळ हे कधी जास्त खाऊ शकतं, कधी कमी खाऊ शकतं, हे अगदी नॉर्मल आहे. तो मी आता तिची भूक समजून घेते आणि त्यानुसारच तिला भरवते. जर तिने असं केलं तर मग मी समजून जाते की आता तिचं पोट भरलेलं आहे बऱ्यापैकी. चला आता आजचा नाश्ता बनवूया. आज सुरभीसाठी केले आहेत मी स्वीट पोटॅटो पराठा. हा पदार्थ मला आवडतो कारण तो घरच्या साध्या पदार्थापासून तयार होतो आणि सुरभीला पराठे जास्त आवडतात. बटाट्याचे पराठे, बीटरूट पराठे, वेगवेगळ्या प्रकारचे मी पराठे करते. मोस्ट ऑफ द टाईम तिला चपातीच जास्त आवडते. सो मी नुसती चपाती देण्यापेक्षा मी असं बॅलन्स मील देते जेणेकरून तिच्यामध्ये व्हायटमिन, मिनरल्स, अँटीऑक्सिडंट सगळे घटक पोटात जाओ. त्यामुळे हा स्वीट नाश्ता तयार झाला आहे आणि आज बघूया मॅडम किती खाते ते. पहा, खाली सांडते, कधी चमचा पडतो, पण आता तिला थांबवत नाही कारण मला माहिती आहे आजचा हा पसारा उद्या तिचा कॉन्फिडन्स बनणार आहे. म्हणून आई म्हणून मला तेच जास्त खूप इम्पॉर्टंट वाटतं. नाश्ता झाल्यावर सुरभी थोडा वेळ खेळते आणि खेळता खेळता पुन्हा भूक लागते. या वेळेला मी खूप जड काही देत नाही आणि आज मी तिला दिले आहेत कॉर्न. हे उकडलेले कॉर्न आहेत. हे पटकन तयार होतं, घरचं आहे आणि मध्ये मध्ये भूक लागली की हा एक छान पर्याय आहे. पूर्वी मी या वेळेला एक मोठी चूक करायचे. माझी सेकंड मिस्टेक होती ती म्हणजे मध्ये मध्ये काहीतरी खायला द्यायचं. म्हणजे मला वाटायचं की पोट भरलं म्हणजे बाळ खेळेल, पण असं अजिबात नाही. सो मी आता ते अजिबात करत नाही. मी सारखं अर्ध्या तासांनी मध्ये मध्ये काही पण तिला देत नाही. म्हणजे जेणेकरून काय होतं की तिला प्रॉपर अशी भूक लागते 2 ते 3 तासाने आणि भूक लागल्यावरती ती प्रॉपर तिचं मील आहे ते फिनिश करते. ही होती माझी मिस्टेक नंबर 2. सो आता मी केला आहे टोमॅटोचा सार आणि राईस. ओके. सो मी शक्यतो सुरभीसाठी वेगळं आणि आमच्यासाठी वेगळं असा स्वयंपाक करत नाही. घरचं जे असेल त्यातूनच तिच्यासाठी योग्य असा भाग तयार करते. आणि आजचा तिच्या ताटात आहे टोमॅटोचं सार आणि राईस. आणि माझा प्रयत्न एकच असतो की ताट रंगीत दिसावं, त्यात वेगवेगळे पदार्थ असावेत. चला तर आता बघूया ती. पहा कसं सुरभी स्वतःहून खाण्याचा प्रयत्न करते. पहिलं मी तिला शिकवते स्वतःहून खायचं. आता 2 घास खाणार, लगेच उठणार आणि 2 मिनिटाने स्वतःच परत येणार. आता सांगते मी माझी मिस्टेक नंबर 3.
त्या बाळांशी तुलना करणं, म्हणजे ह्याचं बाळ बघा अमुक अमुक एवढं खातं आहे, त्याचं बाळ बघा अमुक अमुक तेवढं खातं आहे आणि माझी शुभू अजून एवढं कमी खाते. सो प्रत्येक मुलाची बाळाची वाढ ही वेगळी असते, जडणघडण वेगळी होत असते आणि भूकही वेगळी असते. पण मी फक्त एवढंच बघते की कालच्यापेक्षा आज थोडं बरं खाते आहे ना, भुकेमध्ये वाढ झाली आहे ना. आता संध्याकाळची वेळ झाली आहे आणि या वेळेला मी सुरभीला काय देते आणि माझ्या शेवटच्या 2 चुका कोणत्या होत्या त्या पुढे तर पाहूयाच. तर दुपारची झोप आणि थोडा खेळ झाल्यावर सुरभीला पुन्हा भूक लागते. या वेळेला शक्यतो मी घरचं साधं आणि पटकन तयार होईल असं काही देते. आज मी बनवले आहे मिक्स डाळ तांदूळ वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी यूज करून अप्पे. याच्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या चॉप करून मी टाकलेल्या आहेत आणि महागडे पदार्थ किंवा फॅन्सीज रेसिपी रोज करणं गरजेचं नाही. आपल्या घरात जे उपलब्ध आहे त्यातूनही हेल्दी पौष्टिक पर्याय तयार होऊ शकतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुरभीला आवडेल असं देण्याचा मी प्रयत्न करते. सो हे मिनी अप्पे तिला भयानक आवडतात. सो आता वळूया माझ्या मिस्टेक नंबर 4कडे. चा नाश्ता बदलणं, रात्रीचं जेवण चेंज करणं, दुपारचं लंचला वेगळं वेगळं. सो असं ज्याच्यामुळे काय होतं, एकच एक पदार्थ खाऊन बाळ बोर होत नाही आणि नवीन नवीन गोष्टी ट्राय करतं, त्याला आवडायला लागतात आणि ते चवीचवीने जेवण फिनिश करतं. आता दिवसाचं शेवटचं जेवण. रात्री मी शक्यतो हलकं आणि सहज पचेल असं जेवण देते. सो आज ताटात आहे मटार पुलाव जिरा राईस आणि ह्याच्यामध्ये मी थोडंसं होममेड पनीरसुद्धा ॲड केलं आहे, म्हणजे बॅलन्स मील होऊन जाईल. आणि आता मी एक गोष्ट नक्की करते, ते म्हणजे तिने दिवसभरात किती खाल्लं, किती खेळली आणि तिची भूक कशी होती हे बघूनच रात्रीचं मी प्रमाण ठरवते. मिस्टेक नंबर 5 अशी होती की एखाद्या वेळेस शुभूने कमी जेवली तर मी स्वतःलाच दोष द्यायचे, यार मीच काहीतरी चुकीचं बनवलं आहे किंवा बहुतेक हा पदार्थ तिला आवडला नसेल, मला अजून चांगलं काहीतरी बनवता आलं असतं. किंवा एखाद्या वेळेस बाळ कमी खातं, एखाद्या वेळेस जास्त खातं, एखाद्या वेळेस 2 घास खाऊनच स्टॉप होतं. सो असं सुद्धा आहे. सो माझी 5वी मिस्टेक होती की आई म्हणून मी स्वतःलाच दोष द्यायचे, तर ते मी बंद केलं. आजचा हा व्हिडिओ फक्त सुरभी काय खाते एवढाच नव्हता, तर एका आईचा प्रवास होता. मी अजूनही शिकते, अजूनही चुका करते आणि प्रत्येक दिवस हा नवीन काहीतरी शिकून जातो. जर हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. आणि पुढचा व्हिडिओ कशावर बघायला आवडेल हे सुद्धा मला कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया लवकरच. बाय. लव यू.